अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करण्यात आलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर पीओपी सिलिंगचा काही भाग कोसळल्याने 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अमृत भारत योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून आधुनिकीकरण करण्यात आलेल्या सोलापूर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी पीओपी सिलिंगचा काही भाग अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेत 2 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3:30च्या सुमारास स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील ऑटोमॅटिक तिकीट मशीन आणि चौकशी कक्ष परिसरात प्रवाशांची गर्दी होती। त्याच वेळी सिलिंग मधील 2 पीओपी पॅनल अचानक कोसळल्याने मोठा आवाज झाला। त्यामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पडलेले साहित्य हटवून परिसर सुरक्षित करण्यात आला। तसेच संबंधित भाग सील करून प्रवाशांना तेथे जाण्यास बंदी घालण्यात आली। सीलिंगचा भाग कोसळताना जवळ उभ्या असलेल्या 2 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। या घटनेनंतर नव्याने विकसित करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाच्या दर्जा आणि प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून रेल्वे प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे।